स्टँडर्ड 7 जनरल सायन्स. आणि आपला धडा क्रमांक 6 चालू आहे. कोणता? मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज. मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज म्हणजे मराठीत काय अर्थ सांगितला होता मी की फिजिकल क्वांटिटीज म्हणजे भौतिक राशी यांचं मेजरमेंट म्हणजे मोजमाप. आणि आज त्याचं आहे लेक्चर क्रमांक 2. आता मेजरमेंट करायचं, पहा बरं का, मेजरमेंट करायचं, मोजमाप करायचं फिजिकल क्वांटिटीजचं. तर मेजरमेंट जर का आपल्याला करायचं असेल ना तर काही ना काहीतरी युनिट लागतं बघा. युनिट लागतं. युनिट UNIT युनिट म्हणजे एकक लागतं. की मी म्हटलं अगदी तुम्ही गणितामध्ये अरे हे रेषा तुम्ही काढलेली पेन्सिल ना तर याचं लांबी किती आहे तर तुम्ही म्हणता हे सर 7.5 सेंटीमीटर. तिथं म्हणजे हे सेंटीमीटर तुम्ही काय सांगितलं? युनिट सांगितले, बरोबर आहे ना. किंवा तुम्ही किराणा आणलाय आणि तुम्ही पण गेलात सोबत, जायचं नाही लॉकडाऊनचं, फिरायचं नाही पण आपण गेलो आणि काय आहे की साखर आणली आणि घरी विचारलं अरे साखर किती आणलीस तू? तर दुकानदाराने दिली तेवढी. चालेल? नाही नाही आई ते दुकानदाराने दिली मी आणली. किती आणली? हे काय पिशवी भरून आणली, मोठी पिशवी भरून. अरे पण किती आणली? अरे सांगतोय ना मोठी पिशवी भरून आणली म्हणून. चालेल का असं? नाही. किंवा मी थोडंसं फिरून येतो. अरे किती लांब गेलता तू? नाही फार लांब गेलतो मी. चालेल का असं? नाही. युनिट लागतं बरं का, युनिट. की मी ही 5 किलो साखर आणली, मी सकाळी 2 किलोमीटर मॉर्निंग वॉक केला, 2 किलोमीटर, असं काय सांगावं लागतं? युनिट सांगावं लागतं. मेजरमेंट करायचं म्हणजे काय सांगावं लागतं? युनिट. आणि जर आपल्याला काय मग सांगायचं तर सिस्टम्स ज्या आहेत ऑफ मेजरमेंट, तर ह्या मेजरमेंटच्या सुद्धा सिस्टम्स आहेत तर त्या आपण बघू. तर आजचा आपला मुद्दा काय आहे? सिस्टम्स म्हणजे पद्धती ऑफ मेजरमेंट, मोजमापाच्या पद्धती. सिस्टम्स ऑफ मेजरमेंट. तर पहिली सिस्टम जी आहे ती कोणती आहे? MKS सिस्टम. बघा तिन्ही कॅपिटल येतं का? MKS सिस्टम. काय नाव आहे याचं? MKS सिस्टम. आणि तिन्ही कसं लिहायचे? कॅपिटल. तर इथं काय आहे तर इन दिस सिस्टम डिस्टन्स इज मेजर्ड इन मीटर. पहा इन दिस सिस्टम, या सिस्टम मध्ये काय आहे? डिस्टन्स म्हणजे अंतर इज मेजर्ड इन मीटर्स. त्यानंतर आता हे के आहे. के म्हणजे किलोग्राम. मास इज मेजर्ड इन kilograms. आणि आता यस काय आहे? सेकंड. टाइम इज मेजर्ड इन सेकंड्स. टाइम इज मेजर्ड इन सेकंड्स. झाली MKS सिस्टम. की याच्यामध्ये डिस्टन्स कशामध्ये मोजलंय? मीटर्स मध्ये. मास कशामध्ये मोजलंय? किलोग्राम्स मध्ये. M K. आणि टाइम कशामध्ये मोजलाय? सेकंड मध्ये. आता दुसरी सिस्टम काय आहे तर दुसरी सिस्टम आहे सिस्टम क्रमांक 2. अगेन कॅपिटल मध्ये लिहायचं. CGS सिस्टम. CGS सिस्टम. आता C म्हणजे सेंटीमीटर, G म्हणजे ग्राम, S म्हणजे सेकंद. मग आपण ह्याच पद्धतीमध्ये लिहू काय? इन दिस सिस्टम
इन दिस सिस्टम हा इथं काय डिस्टन्स इज मेजर्ड इन सेंटीमीटर्स. Distance is measured in centimeters. Mass is measured in grams. Mass is measured in grams and time is measured in seconds. बघा की डिस्टन्स कशामध्ये मोजलाय? सेंटीमीटर, म्हणून सी. मास कशामध्ये मोजलाय? ग्राम्स, म्हणून जी. टाइम कशामध्ये मोजलाय? सेकंड्स, म्हणून एस. CGS सिस्टम. आणि तिसरं जे आहे शेवटची त्याला म्हणतात SI सिस्टम. हो, किंवा नुसतं SI म्हटलं तरी चालतं बरं का, की SI सिस्टम जरी नाही म्हटलं तरी काय करतो मी नुसतं SI लिहितो, सिस्टम नाही लिहितो. SI म्हणजे काय आहे? इंटरनॅशनल सिस्टम. हो, जी आत्ता वापरल्या जाते, आपण वापरतो. तरी SI सिस्टम जी आहे तर ही काय आहे? 7 फंडामेंटल क्वांटिटीज वर बेस्ड आहे. की दिस सिस्टम is based on 7 fundamental quantities. हो, 7 फंडामेंटल क्वांटिटीज वर ही काय आहे? बेस्ड आहे. याच्यामध्ये हे आहे डिस्टन्स, मास, टाइम, ह्या काय आहेत? फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. आणि याच्यासारख्या अजून 4 क्वांटिटीज आहेत की ह्या काय आहेत? अशा 7 फंडामेंटल क्वांटिटीज वर हे काय डिपेंड आहे. आणि याला दुसरं जे नाव आहे त्याला मेट्रिक सिस्टम सुद्धा म्हणतात. याला दुसरं नाव काय आहे? मेट्रिक सिस्टम. कोणतं नाव आहे? मेट्रिक सिस्टम. आणि याच्यामध्ये सुद्धा काय आहे की इतर सांगितलेले आहे की लेंथ म्हणजे लांबी कशामध्ये मोजतात? मीटर मध्ये मोजतात. मास कशामध्ये मोजतात? किलोग्राम मध्ये मोजतात. आणि टाइम कशामध्ये मोजतात? सेकंड्स मध्ये मोजतात. म्हणजे MPS सारखंच आहे पण इतरही बाकीचं आहे, म्हणजे आपल्याला 7वीला त्याचा काही जास्त वापर केलेला नाही. तर ह्या काय आहेत? 3 काय आहेत? मेजरमेंटच्या सिस्टम्स. थँक्यू. आपला पुढचा मुद्दा आहे importance of measurement. Importance of measurement. आता importance of measurement म्हणजे काय आहे? तर मोजमापाचे महत्त्व. मोजमापाचे महत्त्व. मोजमापाचं काय महत्त्व आहे? लक्ष द्या की in our everyday life we are continuously measuring each and everything. आपण अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मेजरमेंट्सच असतात. अगदी वेळ बघितला किती वाजले मेजरमेंट आहे. सकाळी उठलो टूथपेस्ट घेतली किती घ्यायची, ब्रशच्या बाहेर घेत नाही आपण, त्याची सुद्धा मेजरमेंट आहे. हो, ब्रश करायला लागलो मेजरमेंट आहे. कप भर चहा मेजरमेंट आहे. अगदी सगळं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मेजरमेंट आहे. आणि याच्यामुळे काय होतं की मेजरमेंट जे आहे त्याची ॲक्युरसी, की मेजरमेंट कसं पाहिजे? ॲक्युरेट पाहिजे, करेक्ट पाहिजे, जेवढं आहे तेवढंच पाहिजे. आणि काय होतं की दिस ॲक्युरसी जी असते ना, लक्षात घ्या, this accuracy of measurement it depends on the purpose. बरं का? हो, की तुम्ही कशाचं मोजमाप करायला, तुम्ही कशासाठी करायला लागलात याचं काय आहे? पर्पज आहे. बरोबर आहे की आपण समजा भाजीपाला घ्यायला लागलो तर मेथी घ्यायला लागलो किंवा दोडके घ्यायला लागलो आणि तिथं 5-50 ग्राम जास्त झालं, पाव किलोच्या जागी
जास्त झालं तर काही 260 ग्राम झालं तर चालतं, 250च्या जागी 260. मग ते जर का तुम्ही सोनं चांदी वगैरे घ्यायला लागलात तर तिथं तर मिलीग्राममध्ये मेजरमेंट असतं. तिथं जर का कोणी म्हणतं का अरे काय 1 ग्राम तर जास्त आहे, देणं टाकून 1 ग्राम म्हणजे आहेच काय, तो म्हणेल ए दादा 5500 रुपयाचा आहे तो 1 ग्राम सोनं. म्हणजे दिस आर द प्रिशियस मेजरमेंट्स. तिथं मेजरमेंट कशी पाहिजे, ॲक्युरेटच पाहिजे. म्हणजे ॲक्युरेट मेजरमेंट जे आहे इट डिपेंड्स ऑन द पर्पज. तुमचा उद्देश काय आहे, बरोबर आहे, त्याच्यावर असतं. आता तुम्ही प्लॉट वगैरे मोजायला लागले तर तिथं ॲक्युरेसी ऑफ मेजरमेंट पाहिजे. नाही तर जाऊ द्या ना थोडासा 1-2 हात जास्त, त्याला काय एवढं, आपली जमीन नाही ते पलीकडच्या घरात जाईल, हा तो येईल काठी घेऊन भांडायला इकडे कुठं मार्किंग टाकलं म्हणून. तर हे जे आहे ते काय आहे की ॲक्युरेसी ऑफ मेजरमेंट इट इज व्हेरी व्हेरी मच इम्पॉर्टंट. ते अतिशय इम्पॉर्टंट असते की आणि इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट व्हाईल मेजरिंग द प्रिशियस थिंग्स. प्रिशियस मौल्यवान गोष्टीची ज्यावेळेस मेजरमेंट चालू असते त्यावेळेस त्यांचं काय असतं, अतिशय प्रिशियस ते काय असतं ठरतं. आणि हे जे काय आहे त्याच्यासाठी काय असतं, टेक्नॉलॉजी सुद्धा असते की फॉर ॲक्युरेट मेजरमेंट टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली. हो की आता तुम्ही क्रिकेटची मॅच पाहता, हो पाहता ना सध्या IPL वगैरे पाहता ना, हो पाहतो की सर त्याच्यामध्ये त्या बॉलरचे बॉलिंगची स्पीड मेजर केलेली की नाही, किंवा 6 मारलाय किती लांब आहे, 2 मिनिटात तर सांगतात त्यानं धाडकन ग्राउंडवर 6 मारला की आपल्याला सुद्धा आपल्या टीव्हीच्या पडद्यावर लगेच त्याची मेजरमेंट येते. हो हा इतके मीटर लांब मारला. आपण म्हणतो नाही त्या फलाण्या प्लेअरमध्ये याच्यापेक्षा जास्त मारला होता, त्या पिस्ताने प्लेअरमध्ये याच्यापेक्षा जास्त मारला होता. अरे ते रे सोडून, पण ते मेजर करण्यासाठी, ते ॲक्युरेट मेजर करण्यासाठी सुद्धा काय राईट नाऊ टेक्नॉलॉजीज आर अवेलेबल टू मेजर द थिंग्स व्हेरी मच ॲक्युरेटली, पर्टिक्युलरली इन प्रिशियस गेम्स लाईक ऑलिम्पिक्स. हो ऑलिम्पिक्समध्ये PT उषाचं जे पदक होतं ते सेकंदाच्या 10व्या भागाने हुकलं होतं, सेकंदाचा 10वा भाग. बघा म्हणजे काय ते हुकलं होतं, दुर्दैवी गोष्ट ते त्या सोडून, पण कॅल्क्युलेट करण्याची किती कमाल आहे, किती स्पर्धाच तशी प्रिशियस आहे. तिथं मेजरमेंट त्यांनी काय केलं, सेकंदाच्या 10वा भाग. असं करूच तर तो सेकंद निघून जातो आणि ते सेकंदाच्या 10व्या भागाने तिचं पदक हुकलं होतं. म्हणजे किती ॲक्युरेट मेजरमेंट्स असतात काय की प्रिशियस गेम्समध्ये. आणि जे आहे टेम्परेचर मेजरमेंट्स, बरोबर आहे ना. हो की सध्या ह्या वाईट काळामध्ये, ह्या कोरोना काळामध्ये आणि डॉक्टर उगाच सहज म्हटले अरे नाही काय नाही तुझं 37°C हे नॉर्मल टेम्परेचर असं बॉडीचं, ते सहज म्हणले अरे 37-38 काय एकच, अरे नाही बाबा 37-38 एकच आहे. अरे त्याला काय 1°C तर वाढले, अरे कसं 1°C, ते 1°C दवाखान्यात घेऊन जातं. त्याच्यामुळे काय आहे की ॲक्युरेट मेजरमेंट्स आर व्हेरी मच नेसेसरी. तर जे आहेत की त्यांचं काय असतं, इम्पॉर्टन्स आहे. आता पण बऱ्याच वेळा काय होतात, मेजरमेंट करताना काय येतात, एरर्स येतात. एरर्स म्हणजे चुका होतात. हो होतात, मानवी चुका होतात, ह्युमन मिस्टेक्स, ह्युमन एरर्स दे आर टेकन व्हाईल मेजरमेंट. आता याचं काय होतं की ह्या एरर्स 2 प्रकारच्या असतात. कोणत्या 2 प्रकारच्या असतात, तर फॉल्टी डिव्हाइसेस किंवा जे आपण डिव्हाइसेस वापरतो ते काय फॉल्टी असू शकतात. की समजा तुम्ही काय बाकीचं तर द्या सोडून, आपले शाळेचं एक्झाम्पल घेऊ, तुम्ही गणितासाठी स्केल वगैरे वापरता, ती स्केल कुठंतरी तुटलेली, हो कोणत्या तरी साईडनं, अगदी शून्याच्या बाजूने तुटली, डायरेक्ट 3 पासून सुरू होते, काय कोण असतो का आपण ते वापरत असतो. तर ते जे आहे ते फॉल्टी डिव्हाइसेस, त्याने जर का मेजर करणार मग कधी होतात, किंवा कधी कधी फॉल्टी डिव्हाइसेस असतात की ते मुळात इन्स्ट्रुमेंटच, ते डिव्हाइसच काय असतं, चुकीचं असतं. मग त्याने केलेली मेजरमेंट सुद्धा काय येते, चुकीचीच येते. दिस इज वन ऑफ द रिझन ऑफ एरर की फॉल्टी डिव्हाइसेस किंवा ॲप्रोप्रिएट डिव्हाइसेस आर नॉट युज्ड. किंवा कधी कधी आपण डिव्हाइसेस सुद्धा चांगले वापरले नाही, ॲप्रोप्रिएट वापरले नाही. उगा रस्त्याची लांबी घ्यायला कंपासवाली पट्टी काढली 15 सेंटीमीटर 30 सेंटीमीटर, चालेल का, नाही, इट इज नॉट अ ॲप्रोप्रिएट डिव्हाइस. किंवा फॉल्टी डिव्हाइसेस वापरले तर एरर होतं. आणि दुसरं कॉज काय आहे, तर इम्प्रॉपर मेजरमेंट. किंवा बऱ्याच वेळा काय असतं की मेजरमेंट करताना जर आपलं लक्ष नसलं
की त्याने सुद्धा काय होतं, काय आहे की आपण ॲप्रोप्रिएट डिव्हाइस नाही वापरलं, फॉल्टी डिव्हाइस वापरलं किंवा इम्प्रॉपर मेजरमेंट की आपलं लक्षच नाहीये, तर तेव्हा सुद्धा काय होतात, मेजरमेंट मध्ये काय होतात, चुका होतात. दिस आर द टू रिझन्स की काय होतात, चुका होतात. आता काय आहे, आता आपल्याला मेजरमेंट एवढं महत्वाचं आहे, तर त्याचं गव्हर्नमेंटनं काय केलेलं आहे, स्टँडर्डायझेशन केलेले. काय केलेलं आहे, स्टँडर्डायझेशन. नीट लक्ष द्या, आपला पुढचा मुद्दा आहे स्टँडर्डायझेशन. शब्द पाठ करा बरं का, स्टँडर्डायझेशन. आता स्टँडर्डायझेशन म्हणजे काय आहे, तो स्टँडर्डाइज म्हणजे प्रमाणीकरण. हो, प्रमाणीकरण. हो, बाजारामध्ये आपण जातो, तिथे एखाद्या व्हेजिटेबल व्हेंडर, भाजी विकणारा एखादा दगड ठेवतो आणि म्हणतो हा पाव किलोचा दगड आहे. आपण म्हणतोय असं थोडंच आहे, तू एक कसला दगड मांडून बसला असेल म्हणून तुझा पाव किलो आहे, तुझ्याकडनं नाही भांडी घ्यायची. हो, कारण काय आहे, त्याचं स्टँडर्डाइज आहे का ते, नाहीये. तू म्हणतोस म्हणून काय हा दगड काय पाव किलोचा समजू का, 1 किलोचा समजू का, आपण ऍक्सेप्ट करू का, आपण नो 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 नॉट ॲट ऑल, ते आम्हाला ते नीट व्यवस्थित वजनात कर घेतो. हे असं नाही, तू म्हणतो म्हणून हा दगड पाव किलो, तू म्हणतो म्हणून हा 1 किलो, तसं नाही. तर स्टँडर्डायझेशन म्हणजे प्रमाणीकरण पाहिजे. आता तुमची समजा मी विचारलं तुमची स्टँडर्ड काय, तर तुम्ही म्हणताल 7वीला आहे. अरे तुम्ही म्हणताय म्हणून 7वीला नाही आहेत तुम्ही. व्हॉट आय एम सेइंग, तुम्ही म्हणताय म्हणून तुम्ही 7वीला आहेत का, नाही. तर 7वीला सिलेबस काय असावा, मराठीचा काय असावा, गणिताचा काय असावा, सायन्सचा काय असावा, याचं एक स्टँडर्डायझेशन आहे. म्हणून तुम्हाला स्टँडर्ड 7 म्हणायचं. हो, म्हणून स्टँडर्ड 8, स्टँडर्ड 9, स्टँडर्ड 10. बघा काय लिहिलेलं असतं पुस्तकावर, काय लिहिलेलं असतं बघा, पुस्तकं बघा, स्टँडर्ड लिहिलेलं असतं. काय लिहिलेलं असतं, स्टँडर्ड. हे बाय तुम्हाला एक दाखवतो, बाय पुस्तक 9वीचं काय लिहिलं येतं बघा, स्टँडर्ड 9. हो, कव्हरवरचं तुमचं पुस्तक बघितलं तर स्टँडर्ड 7. काय दाखवतो ते स्टँडर्ड, की बाबा की हे जे पुस्तक आहे हे प्रमाणित केलेलं आहे, महाराष्ट्र राज्याने प्रमाणित केले, शिक्षण मंडळाने प्रमाणित केले, आणि हे सगळा विद्यार्थी शिकला म्हणजे तो 9वी शिकला असं म्हणायचं. हो, म्हणून मी तुम्हाला म्हटलं तुमची स्टँडर्ड काय आहे तर 7 आहे, कारण मी तुम्हाला स्टँडर्ड 7 शिकवतोय, जे पुस्तकात आहे ते शिकवतोय, कारण ते प्रमाणीकरण केलेलं आहे, त्याला ॲथॉरायझेशन आहे, म्हणजे त्याला एक मान्यता मिळालेली आहे. तसं वजनाला सुद्धा मान्यता मिळाली पाहिजे, नाहीतर कोणी कसलेही वजन वापरेल, मनाला येईल ते वापरेल. तर स्टँडर्डायझेशनचे काय आहे, इट इज व्हेरी मच नेसेसरी टू स्टँडर्डाइज द वेट्स. हो, जे काय वजन बाजारामध्ये वापरले जातात त्याचं स्टँडर्डायझेशन होणं फार आवश्यक असतं. आणि हे जे स्टँडर्डायझेशन कोण करतं, स्टँडर्डायझेशन तर गव्हर्नमेंट. हो, गव्हर्नमेंट म्हणजे शासन. मग आपल्यासाठी महाराष्ट्र शासन हे काय करतं, स्टँडर्डाइज करतं. आणि याचं काय असतं, एक वेगळं डिपार्टमेंट असतं, याचा शासन दरबारी एक वेगळा विभाग असतो. द स्टँडर्डायझेशन ऑफ वेट्स विच आर युज्ड इन डेली ट्रेड. डेली ट्रेड म्हणजे रोजच्या व्यापारामध्ये जे वापरल्या जातात, इट इज स्टँडर्डाइज्ड बाय गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. त्या डिपार्टमेंटचे लोक, आणि एकदा स्टँडर्डाइज केले निघून गेले नाहीत, दे विल चेक इट टाइम टू टाइम. ते लोक काय करतात, त्यांचं एक ठरलेल्या वेळात ते व्हिजिट करतात आणि काय करतात, त्या दुकानाचं वेट्स व्यवस्थित आहेत का सगळं व्यवस्थित चेक करतात. आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ गव्हर्नमेंट आहे, ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे. आपण चेक करू शकतो त्या दुकानदाराला नाही, आपण ठप्पा मारू शकतो का, नाही. आपण फक्त रिचेक करू शकतो, एखाद्या ठिकाणी शंका आली तर आपण रिचेक करू शकतो की खरंच 1 किलो आहे का, 2 किलो आहे का, 5 किलो आहे का, एका दुकानाचं दुसऱ्या दुकानात बघून जाऊ शकतो. पण ती बेसिकली गव्हर्नमेंट कोणाची जबाबदारी कोणाची आहे, इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. आणि त्याचे जे ऑफिसर्स असतात, अधिकारी असतात, दे व्हिजिट प्लेस टू प्लेस फॉर दिस स्टँडर्डायझेशन. आणि ते काय असतं, प्रत्येकाला बाइंडिंग असतं. आणि हे सगळ्याचं स्टँडर्डायझेशन झालेलं असतं की टेम्परेचर मोजायचं, प्रेशर वगैरे जितके काय मेजरमेंट्स असतात सगळ्याचं काय झालेलं आहे, स्टँडर्डायझेशन झालेलं आहे. इन दिस वे वी आर फिनिश्ड विथ दिस चॅप्टर. थँक्यू.